बेल वाजली तसे काकांनी दार उघडले. समोर एक 27-28 वर्षांची तरुणी अनोळखी चेहरा काकांकडे बघून हलकेसे हसली. काकांनी भुवया उंचावल्या तर समोरून लगेच, सॉरी काका, तुम्हाला डिस्टर्ब केलं. मी अंजली, वरच्या मजल्यावर राहायला आले कालच. कोणी दूधवाला येतो का आपल्या बिल्डिंगमध्ये? अरे वा, वेलकम टू द बिल्डिंग. तरी मी काल म्हणत होतो की वर कोणीतरी राहायला आलेलं दिसतंय. सामान ने-आण चालू होती आणि वरून बरेच आवाज पण येत होते. हो, दूधवाला येतो ना रोज सकाळी, अगदी 6:30च्या ठोक्याला हजर असतो. मला त्याचा फोन नंबर असेल तर देता का? हो हो, आहे त्याचा नंबर, थांब शोधतो. बहुतेक मोबाईलवर असेल सेव्ह केलेला तुझ्या काकूंनी. ये ना आत ये. आता नको काका, छोटी झोपली आहे. पटकन उठली तर रडून गोंधळ करेल. एकतर जागा नवीन आणि मी दिसले नाही तर काही खरं नाही. किती वर्षांची आहे? नाव काय? सिया नाव आहे. 2 वर्षांची झाली गेल्या महिन्यात. छान छान असं म्हणत काका नंबर शोधायला गेले. अंजली तिथेच दारात थांबली. तिला अस्पष्ट असे काकांचे आवाज येत होते. काकूंशी बोलत असावेत. काका 2 मिनिटात परत आले. एका कागदाच्या चिटोऱ्यावर त्यांनी नंबर लिहून आणला होता. तो कागद अंजलीने घेतला आणि आली तशी पटकन निघून गेली. 2 दिवसांनी परत एकदा बेल वाजली. पुन्हा दारात अंजली उभी. काका, तुमचं काही सामान आहे का बाल्कनीमध्ये? मी जरा बाल्कनी धुवून काढते, थोडं पाणी येईल खाली. अगं हो, तुझ्या काकूंनी कुंड्या ठेवल्यात तिथे, त्या सरकवतो थोड्या. 10 मिनिटे दे मला. ओके काका, मी थांबते 10-15 मिनिटे. असं म्हणत अंजली परत आली तशी निघून गेली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गार्डनमध्ये वॉक करताना काकांना ती परत भेटली. यावेळी तिच्यासोबत बाबा गाडीतून एक गोड बाहुली होती. काहीतरी बोबड्या बोलात बडबड करत होती. अंजलीने काकांना बघितले आणि बाबा गाडीचा मोर्चा तिकडे वळवला. हाय काका, हे बघा माझी सिया. तिने ओळख करून दिली. हॅलो सिया, फिरायला आलीच का? आमचं गार्डन आवडलं का या छोटीला? काकांनी बोबडं बोलत सियाला विचारलं. इव्हिनिंग वॉक का काका? रोज येता? अंजलीने चौकशी केली. एकटेच येता? काकू नाही येत सोबत? छे छे, एकटा कुठे, मित्र असतात सोबत. आज मी लवकर आलो. येतील सगळे थोड्या वेळात. रिटायर मंडळी आम्ही. जरा सकाळ संध्याकाळ बागेत फिरले की थोडं फ्रेश वाटतं. काकू नाही येत? तिने तिला घराच्या चौकटीत अडकवून घेतलं. तेवढ्यात काकांना कोणीतरी हाक मारली. ते बघ, आलेच आमचे प्रोफेसर ठाकरे, म्हणत काकांनी त्यांच्या मित्राकडे बोट दाखवलं. ओके मग काका, यू एन्जॉय विथ युअर फ्रेंड्स. सिया, आबांना बाय बाय करा. लगेच छोटेसे 2 हात बाय बायमध्ये हलले. उद्या पण ये हा पल्लद, बाय बाय. काकांनी सियाला सांगितले आणि मित्र बसला होता त्या बेंचजवळ निघून गेले. काका आणि अंजलीच्या अशा भेटी होत राहायच्या. कधी संध्याकाळी बागेत, कधी लिफ्टमध्ये. अंजलीला राहायला येऊन 20 दिवस झाले असतील. एकदा दुपारी 4च्या सुमारास पुन्हा एकदा काकांची बेल वाजली. यावेळी कोण आलं असे पुटपुटत काकांनी दार उघडलं. समोर अंजली उभी, कडेवर सिया. अंजलीचा चेहरा वैतागलेला आणि सियाचा रडून रडून सुकलेला. काय ग, काय झालं? अशी का वैतागतेस? अहो काका, काय सांगू, सगळी साखर सांडली माझ्या हातून आणि ही बिना साखरेचं दूध अजिबात पित नाही. बघा ना, रडून रडून कसा चेहरा सुकवून घेतला पोरीने. अगं एवढंच ना, आधीच यायचं ना, इतका वेळ कशाला रडवायचं एवढ्याशा जीवाला? ये आत ये. नको काका, आता नको. नवीन घर बघून ही परत रडायची. बरं थांब, मी देतो साखर, म्हणत काका आत गेले. पुन्हा काकांचे अस्पष्ट कुणाशी तरी बोलण्याचे आवाज अंजलीने ऐकले. काका परत आले तर हातात एक छोटी पिशवी होती. अंजलीच्या हातात ती पिशवी देत काका म्हणाले, ही छाकल आमच्या बाहुलीसाठी आणि यात अजून एक छोटा डबा आहे, तो बाहुलीच्या मम्मीसाठी. लोणचं आहे, काकूंची स्पेशल रेसिपी. थँक्यू काका, आणि सॉरी, मी आणि सिया तुम्हाला फार त्रास देतो. काकूंना पण सांगा. काका नुसतं हसले आणि अंजली निघून गेली. एक दिवस काका संध्याकाळी निवांत बाल्कनीमध्ये बसले होते तर जोरात जोरात भांडणांचा आवाज ऐकू आला. बहुधा अंजली आणि तिचा नवरा अजय असावेत. अर्धा तास दोघांचे आवाज येत होते. त्यातच मध्ये सिया रडायला लागली. दोघांचे आवाज ऐकून घाबरली असेल पोर. तुझ्याशी लग्न करून चूक केली या वाक्यावर येऊन आवाज थांबले. काकांना बाल्कनीमधून अजय तावातावाने गाडी घेऊन जाताना दिसला. काका आत आले. फार डिस्टर्ब होते. मग त्यांनी काकूंना भांडण ऐकल्याचं सांगितलं.
काकूंशी बोलताना त्यांना एक आयडिया सुचली. दुसऱ्या दिवशी काका सकाळीच वर गेले. अजय रात्री परत आला का नाही हे तर त्यांना बघायचे होतेच, पण तो ऑफिसला जायच्या आधी त्याला गाठायचे होते. तरच त्यांचा प्लॅन सक्सेसफुल होणार होता. त्यांनी बेल वाजवली तसं अजयनेच दार उघडलं. त्याच्या चेहऱ्यावर रात्रीचा ताण अजूनही दिसत होता. त्यांची कधीही भेट झालेली नसल्यामुळे त्याने प्रश्नार्थक मुद्रेने काकांकडे बघितले. तेवढ्यात मागून अंजली, "कोण आहे अजय?" असं विचारत आली. "ओ काका, या ना." "अरे अजय, हे काका आपल्या खालच्या घरात राहतात. मी सांगितलं ना तुला, ह्यांची मला बरीच मदत होते." "काका या ना," म्हणत अंजली पुढे आली. "आता नाही येत अंजली, आज काकूचा हॅपी बर्थडे आहे. संध्याकाळी पार्टी ठेवली आहे, तिघांनी यायचं. 7पर्यंत आलात तरी चालेल." "आम्ही नक्की येऊ काका. तसेही काकूंना मी अजून भेटले नाहीच, त्यानिमित्ताने ओळखसुद्धा होईल." "नाही का रे अजय?" अजयने नुसतीच मान डोलावली. "ओके, मग भेटू संध्याकाळी. मी जातो, बरीच तयारी करायची आहे." म्हणून काका निघून गेले. संध्याकाळी 7:10च्या सुमारास बेल वाजली. काकांनी दार उघडलं. अंजली, अजय आणि छोटी सिया छान तयार होऊन आले होते. काकांनी छान त्यांचं स्वागत केलं. "आम्हीच पहिले आलो वाटतं." इतर कोणीही न दिसल्यामुळे अजय बोलला. "अरे फार लोकांना बोलवलं नाही आहे, छोटंसं आपलं सेलिब्रेशन. बसा तुम्ही, मी काकूला घेऊन येतो." अंजली आज पहिल्यांदाच घरात आली होती. इकडे तिकडे बघत होती. फार सुंदर सजावट होती हॉलमध्ये, अगदी साधी आणि तरीही डोळ्यांना सुखावणारी. समोर भिंतीवर एक मोठा फोटो होता. काकांचं कुटुंब होतं. मध्ये काका, त्यांच्या शेजारी एक गोड चेहऱ्याची स्त्री. काकूच असणार यात शंका नाही. मागे 2 35-40च्या आतबाहेरील पुरुष, काकांचे मुलगे असावेत, आणि त्यांच्या बाजूला त्यांच्या पत्नी. पुढे खाली बसलेली काकांची नातवंड. इतका परिवार आहे काकांचा आणि आपल्याला माहीतच नाही. मी कधी अशी चौकशी केली नाही काकांची. चुटपुट लागल्यासारखी अंजली अजयला म्हणाली. तेवढ्यात काका आतून हातात एक मोठी फ्रेम घेऊन आले आणि त्यांनी ती समोर एका टेबलवर नीट सेट केली. काका मध्ये असल्याने आधी ती कसली फ्रेम आहे हे अंजली आणि अजयला दिसले नव्हते. पण 2 मिनिटांनी काका बाजूला झाले आणि अंजलीला धक्का बसला. त्या फॅमिली पोर्ट्रेटमध्ये असलेला तो गोड चेहरा या फ्रेममधून पण प्रेमळ हसत होता. फरक एवढाच की या फोटोला हार घातला होता. "अंजली, ही बघ तुझी काकू. या चौकटीत अडकली आहे. माझ्यासोबत कुठेच येऊ शकत नाही. 2 वर्ष झाली माझ्यावर अशी रुसून मला सोडून गेली." अंजली आणि अजय निशब्द त्या फोटोकडे पाहत राहिले. काका बोलत होते. "ही माझी कविता मला एकटा सोडून कायमची निघून गेली. दोन्ही मुलं परदेशात. तिच्या जाण्याने मी असा एकटा पडेन हे माहीत असतं तर कदाचित ती असताना मी तिच्यासोबत थोडा आणखी वेळ घालवला असता. थोड्या अजून आठवणी साठवून घेतल्या असत्या. पण नोकरी, घर, संसार, मुलांचं संगोपन यात तिला वेळ देताच आला नाही. रिटायर झालो की दोघं मस्त फिरू, आवडीचं खाऊ पिऊ, नाटक सिनेमा बघू, भरपूर गप्पा मारू, रोज फिरायला जाऊ, असं मी तिला नेहमी म्हणायचो. पण आता हे सगळं राहून गेलं कायमचं. म्हणून आता सगळ्या खोल्यांमध्ये तिचे फोटो ठेवलेत आणि दिवसभर त्या फोटोकडे बघून ती आहे असं समजून तिच्याशी काही बोलत राहतो, एकटाच." हे बोलत असताना काकांना एक हुंदका काही थांबवता आला नाही. अंजलीच्या डोळ्यातले पाणी कधी तिच्या गालावर ओघळायला लागलं तिचं तिलाच कळलं नाही. अजयचे डोळेसुद्धा पाणावले होते. काका पुन्हा बोलायला लागले. "काल तुम्हा मुलांचं भांडण ऐकलं आणि वाटलं की कविता असती तर तिला ऐकवलं नसतंच. माणसं जोडण्याची कला अवगत होती तिला. मी खडूस, कोणाशी जास्ती बोलायला मला आवडायचं नाही, पण कविताने मला माणसं जोडायला शिकवलं. ती गेली तरी तिने जोडलेली माणसं मला आजही फोन करतात, भेटायला येतात. तिच्या मागे मी एकटा पडू नये म्हणून ही तजवीज ती असतानाच तिने करून ठेवली. पण तिच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली ती कोण भरून काढू शकणार आहे?" हताश स्वरात काका बोलत होते. अश्रू सतत धार वाहत होते. "खूप मौल्यवान काही गमावल्यानंतर त्याची खरी किंमत कळते. माझी कविता गेली आणि मला माझ्या आयुष्याची खरी किंमत कळली.
मी तुम्हाला आज इथे बोलावलं ते फक्त एवढं समजवायला की आयुष्य फार छोटं असतं रे मुलांनो. भांडण, रुसवे फुगवे सगळं होईल, पण ते पराकोटीला जाऊ नये याचा प्रयत्न करत राहा. नाहीतर तुमच्या भांडणात हे फूल उमलण्याआधीच कोमेजून जाईल. काकांनी सियाकडे बघत म्हटलं. अंजली उठली. आधी काकूच्या फोटोला आणि मग काकांच्या पाया पडली. अजयने सुद्धा काकांसमोर हात जोडले. तिचं पाहून छोटी सिया पण सोप्यावरून उठली आणि दुडूदुडू धावत आली आणि काकांच्या पाया पडली. काकांनी तिला उचलले आणि स्वतःचे डोळे पुसत सियाचा पापा घेतला. तेवढ्यात बेल वाजली. चला आता रडणं पुरे. मस्त पंजाबी जेवण ऑर्डर केलं आहे आपल्यासाठी. आता गरम गरम जेवून घेऊ. पंजाबी म्हणजे आमच्या कविताचं फेवरेट, असं म्हणत काका दार उघडायला गेले आणि अजयने अंजलीला जवळ घेतले. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा जर माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.